वापरत नाही कोणता रंग आहे त्यांचा मला माहित नाही. ह्या दिलीप बनकरांनी नगरपालिका आणली अशी टुचकी वाजवली, ह्याचा काटा काढल्याशिवाय मी राहणार नाही. अरे तू काय काटा काढितो? तो आमच्या आंब्याच्या झाडावर बांडकुळासारखे हे आमदार झाले ना आमच्या ताकदीवर. आणि ह्या दिलीप काकाला पाडण्यासाठी साने साहेब 25 वर्ष भास्कर बनकर आणि त्याचा ग्रुप हा ताकद लावून होता. कशा तगड्या छाटता येतील एवढे प्रयत्न केले पाडण्यासाठी. त्यांच्या त्या महिलांनी तर अक्षरशः आमच्या महिलांच्या अशा पाण्याच्या बाटल्या फेकायच्या, काही घाणघाण बोलायच्या, त्या इतक्या घाणघाण बोलायच्या. आणि आज ते गळ्यात गळा घालून राहिले. ते एकत्र का झाले याचं एकच कारण सांगतो. एवढे बनकर एकत्र झाले ना, एक सतीश त्यांना भारी, एक सतीश मोरे. सतीश मोरे जर एक सतीश मोरे जर राम असेल तर हनुमान बापूसाहेब पाटील आहे. वाली सुग्रीव आमचा राजू पाटील आहे. आणि हे म्हणतात ना आम्ही हे कामं केले, आम्ही ते कामं केले, आम्ही हा निधी आणला, आम्ही तो निधी आणला. अहो निधी कुठून मिळतो तुम्हाला माहित नाही. ग्राम विकास मंत्रालयाकडून निधी मिळतो. ग्राम विकास मंत्री मला वाटतं शिंदे साहेब आहे. नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहे. आणि हा निधी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर होतो. आणि हे तिकडं कॉलर टाईट करतात आम्ही मंजूर. मग तो निधी आणला सतीश मोरेनं, बापू पाटलाने, राजू पाटलाने, किरण लबडेंनी, यांनी तो निधी आणलेला आहे. आणि हे दोन नेते त्याला साक्षीदार आहे जिल्ह्याचे. यांनी काय निधी आणला? यांनी निधी असा आणला का जिथं जास्त जास्त पैसे खाता येतील तो निधी यांनी आणला होता. मला सांगा मागच्या वेळेला ही जी मनाडी जी आहे आपली, मनाडी हे आपलं नाव आहे, तिचं खरं नाव मनकर्णा आहे. ही मनाडी सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बांधायची आणि थेट तिथपर्यंत न्यायची. झालं का होते बांधकाम? तुम्ही रेकॉर्ड जाऊन पहा. सगळी मनाडी सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बांधली असं रेकॉर्ड त्याचं तयार झालेलं आहे. का ते ग्रामपंचायत यांच्या ताब्यात आहे ना. तुम्हाला सांगतो की या ठिकाणी भास्करराव बनकरांचा जो कारभार आहे हा हुकुमशाही पद्धतीचा आहे. हा कारभार यापुढे चालणार नाही. आमच्या माधवराव खंडराव मोरे यांचे चिरंजीव विश्वास पाटील हे आमचं दैवत आहे. या ठिकाणी उपस्थित झाले, टाळ्या वगैरे स्वागत. अहो ह्या तिन्ही नेत्यांनी आपलं गाव विकायला काढलं होतं. तुम्हाला सांगतो आपलं गाव 1000 कोटीला विकायला काढलं होतं आणि 500 कोटी दाखवणार होते. हे 800 एकराचा कुरण आहे ना, 800 एकराचा कुरण 1000 कोटीचा विषय. तो जॉईंट फार्मिंगचा कोणी चिठ्ठी दिली? जॉईंट फार्मिंगची शेती विकायला काढली होती. परंतु माधव खंडराव मोरे आणि विश्वास पाटील आमच्या पाठीशी होते म्हणून ते 700-800 एकर जमीन विकून दिली नाही. मार्केट कमिटीला आम्ही ती या भावात दिली 3 लाख रुपये एकरने. आणि ती जमीन आज वाचवली. अन्यथा यांचं कमिशन फार मोठं होतं. यांचं कमिशन कमीत कमी 100 कोटीचं होतं. त्यावेळेला मी त्या एका आमदारांना सांगितलं, आमचे जावई द्या अनिल अण्णाला, म्हटलं अण्णा हे जर विकलं तर ते 10 पिढ्या बसून खातील. तुम्हाला आमदार काय, तुम्हाला ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या ताब्यात राहणार नाही. अशा प्रकारे हे कुरण आपण वाचवलं. त्याचे साक्षीदार विश्वास पाटील या ठिकाणी हजर आहे. म्हणून आज आमच्या या गावातल्या भूमिपुत्राला निदान 1-1, 2-2 बिघे, 3-3 बिघे तरी जमीन वाटेल आलेली. अन्यथा विकून खाल्ली असते. अहो विकण्याकरता किती टेंडर काढले त्यांनी, किती टेंडर काढले. पहिल्यांदा टेंडर काढलं 7 लाखाचं, नंतर काढलं 9 लाखाचं, नंतर काढलं 11 लाखाचं, नंतर काढलं 14 लाख रुपये एकराचं. म्हटलं आम्हाला विकायचीच नाही. तुमच्या बापाची असं ते विका, आमच्या बापाची विकायची नाही. या ठिकाणी डॉक्टर साहेब आता हा तुमचा निकाल लागल्यानंतर अनेकांना हृदयाचे धक्के बसतील. तुमचं हॉस्पिटल फुल होईल. विरोधक जरी आला तरी त्याला ट्रीटमेंट द्या. आम्हाला उशिरा दिली तरी चालेल, आधी त्यांना ट्रीटमेंट द्या तुम्ही. आणि हुकुमशाही पद्धतीने कारभार चालणार नाही. सतीश भाऊ आणि डॉक्टर मला सांगितलं बापू साहेबांना MD मेडिसिन फॉरेन रिटर्न डॉक्टर आहे. आणि एवढा उच्च विद्या विभूषित हा डॉक्टर या ठिकाणी नगराध्यक्ष होते. आपलं गाव हे गाव मी तर म्हणतो बारामतीने आपल्याला पिंपळगाव बसवून करायचे, बारामतीच्या पुढे जायचे आपल्याला. हे तिकडं राज्यात काय चाललंय त्याशी आम्हाला काही घेणं नाही. आमच्या गावचा विकास हे आमचं ध्येय. यासाठी सगळे सदस्य झटतील आणि या गावाचा विकास करतील. हे पिंपळगाव बारामतीच्या पुढे नेऊन ठेवलेलं असेल. फक्त घाबरू नका.
यांची काही ताकद नाही आहे. हे पाचोऱ्याला जर गेलो ना, पाचोरा फाट्यावर जर आम्ही गेलो ना, तर आम्हाला तो निफाड कारखान्याचा बॉयलर दिसतो. निफाड कारखान्याचा बॉयलरच दिसतो. काय एकानं तो कारखाना बुडवला, एकानं हा कारखाना चालत्या गाडीत सोडून दिला. आपलं लेकरू आपण कधी गाडीतून चालत्या गाडीत फेकून देऊ का? सोडून दिलं. हे तर काय, यांना फक्त गाव खायचंय. भास्कर बनकरला फक्त पिंपळगाव खायचंय. मला सांगा, भास्कर बनकरची प्रॉपर्टी किती आहे तुम्हाला माहित नाही? फार प्रॉपर्टी 100 कोटीचा मालक आहे तो. एवढे भाग आहे का त्यांचे? एवढी शेती आहे का? बारी द्यायला जातो का भास्कर बनकर? भास्कर बनकर, तुझा आता शेवट झालेला आहे. बस या ठिकाणी. आणि ही एकत्र आणण्यासाठी ही काळजी रामकृष्ण पुढे तानाजी बनकरला होती. दोन एकत्र करून आले. पहा सतीश आपल्या बोकांडी बसल. अरे बोकांडी सतीश नाही, चौघ आहे ना. राजू पाटील हे दिले, आमचा किरण लबडे, बापूसाहेब आहे, सतीश आणि त्यांची सगळी फौज आहे ना. आमचा प्रशांत घोडके जर बसला त्याचं वजन 100 किलो आहे. तेव्हा सावधरा, रात्र वैराची आहे, सावधरा. यांच्याजवळ सगळे छक्के पंजे. हे सगळे इतके राजकारणामध्ये इतके नालायक आहे, तुम्हाला सांगतो. इतके नालायक आहे राजकारणामध्ये. हे कधी काय करतील? पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादी झाले शरद पवारच्या, नंतर शिवसेनेत गेले, आता अजितदादाच्या राष्ट्रवादी झाले. अहो यांना सुचूनच नाही राहिले काय करावं, कुठं जावं. म्हणून हे जिथं उंदीर असतो ना, जिथं बीळ दिसेल तिथं लपून बसतो. असे उंदरासारखे आता लपायला लागलेले. पुढे गेल्या यांची निष्ठा, पुढे गेली यांची तत्वनिष्ठा, काही राहिलेली नाही. हे सगळे आता याचा शेवट आलेला आहे. बुडायला एखादा माणूस जातो ना. तुम्हाला एक उदाहरण देतो, राग येऊन तू नका. दोन्ही सेनेचं जेव्हा एकत्रीकरण झालं ना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, मनसे आणि उद्धव ठाकरे, त्यावेळेला राज ठाकरे फक्त उभे होते. उद्धव ठाकरेला असं झालं होतं कधी एकत्र होऊ, 10 पावलं चालत आले ते. आणि याचे राज ठाकरे एक सुद्धा पाऊल हल्ला नाही साने साहेब. तसे हे चालत आले. आता हे चालत आले, बुडायला लागलेले. हे आता जो बुडतो ना, त्याला वाचवायला जो जातो ना, तो त्याच्या काळात पडतो, त्यालाही घेऊन बुडतो. आता भास्कर बनकर दिलीप बनकरला घेऊन पाण्यात बुडणार. आपला यश, आपला पॅनल विजय होणार. भारतीय जनता पार्टी, सेना, RPI चा